श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीचं प्रदर्शन सोहळा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार। तर या ठिकाणी हा तलवारीचा प्रदर्शन सोहळा आपण पाहतोय। मुख्यमंत्री उपस्थित आहेत, मंत्री आशिष शेलार सुद्धा उपस्थित आहेत। राजे रघुजी भोसले यांची ही तलवार आणि ती सध्या मुख्यमंत्री पाहतायत। पु ल देशपांडे इथल्या कला दालनात ही तलवार सध्या ठेवण्यात आलेली आहे आणि सध्या या तलवारीचा हा प्रदर्शन सोहळा, ज्याला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी, श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीबद्दल सध्या माहिती मुख्यमंत्री पूर्णपणे घेत आहेत। श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीची पूर्णपणे माहिती, ऐतिहासिक ती आता पुन्हा इथे आणण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या संपूर्ण प्रवासाबद्दलची, ती तिथे गेली कशी परदेशी, या सगळ्याबद्दलची माहिती जी आहे ती आता जाणून घेतली जाते। श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीचा हा प्रदर्शन सोहळा, ज्याला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेली आहे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार याला उपस्थित आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, तलवार पाहिली आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि त्यानंतर त्या कला दालनात जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाची सुद्धा माहिती, प्रदर्शन पाहतायत मुख्यमंत्री। स्तुती बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर याआधी वाघ नग जे आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यामध्ये या सरकारने आणलेली होती आणि आता दुसऱ्यांदा आपण जर पाहिलं तर श्रीमंत सेनासाहेब सुभा रघुजी राजे भोसले यांनी वापरलेली ऐतिहासिक अशी तलवार जी आहे ती राज्यामध्ये आणण्यात आलेली आहे। स्वतः आशिष शेलार जे आहेत ते इंग्लंडला गेले होते आणि तिथे जो व्यवहार झाला त्या व्यवहारात जी आहे ही तलवार आपल्याला मिळालेली आहे आणि ही तलवार आता आपण जर पाहिलं तर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी जी आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आज त्याचा अनावरण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतो। या संपूर्ण दालनाचा मुख्यमंत्री स्वतः राज्याचे जे आहे ते या तलवारीची पाहणी जी आहे ते करतायत। उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना ही तलवार जी आहे ते पाहता येणार आहे। ऐतिहासिक अशी ही तलवार जी आहे ती राज्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येते। नक्कीच 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 विनायक, नक्कीच।